नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत तांबडी सुर्ला येथे श्री महादेवाचं स्थान असलेल्या प्राचीन मंदिरात। येथे गोव्यातूनच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। माझ्यासोबत माही आणि माझी बायको सुद्धा आहे। हाय, आधार करू नको वालपोई। कितके रे? कसले गार्बेज कलेक्शन? व्हेरी गुड। दोन लावला वाले इथे मला पण मोकळा मम्मा मला पण ये बता फोटो काढा। होय होय काढ चल गाडी लाईन चला। आज पाऊस भरपूर असल्यामुळे वातावरणात गारवा पसरलेला आहे। चल। गोव्यातील प्रत्येक गावाला त्याचा असा ऐतिहासिक वारसा आहे। एक वेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक गावातील भौगोलिक रचना ह्या वेगवेगळ्या आहेत। इथे मिळणाऱ्या वनस्पती, वन्यजीव, गावातील ऐतिहासिक धार्मिक वास्तू ह्या सगळ्या गोष्टीमुळे गोव्यातील या छोट्या गावांची ओळख दूरपर्यंत पसरलेली आहे। तांबडी सुर्ला हा सुद्धा असाच निसर्गसंपन्न असा गाव आहे। आता आम्ही पोचलो आहोत मंदिरात। हे 13व्या शतकातील कदंब शैलीतील हिंदू मंदिर आहे, जे हिंदू धर्मातील मुख्य देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिव यांना समर्पित आहे। मंदिरात सभामंडपाच्या मध्यभागी एक डोके नसलेला नंदी आहे। या मंदिरात कोरीव कामाने सजलेले 4 खांब अष्टकोनी फुलासारख्या सजलेल्या दगडी छताला आधार देतात। गर्भगृहाच्या दाराशी दोन्ही बाजूला नागदेवतेच्या कोरलेल्या मूर्त्या आहेत। परकीय आक्रमणामधून वाचलेल्या या मंदिराची शिल्पकला कर्नाटकातील ऐहोल येथील मंदिराची आठवण करून देते। हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे, जेणेकरून पहाटे उगवत्या सूर्याची किरणे देवतेवर पडतात। हे मंदिर प्राचीन वैभवाचे निसर्गरम्य साक्षीदार आहे।
गोवा म्हणजे केवळ रम्य समुद्रकिनारे असा बहुतांशी पर्यटकांचा समज, पण या गोमंतकीय भूमीत निसर्ग सौंदर्य त्याचबरोबर प्रेक्षणीय मंदिरेही तितकीच भुरळ घालणारी आहेत. चहू बाजूनी असलेले घनदाट जंगल, हिरव्या रंगाच्या अनंत छटा, समोरून वाहणारी सुंदर नदी, पक्ष्यांचा सतत येत राहणारा किलबिलाट, अशा अद्भुत वातावरणामध्ये या मंदिराची रचना केलेली आहे. मोठमोठे समुद्रकिनारे, अनंत छोटी मोठी हॉटेल्स आणि इतर अनेक चालणाऱ्या गोष्टी, यांच्या पलीकडचा हा अतिशय सुसंस्कृत आणि हिंदू धर्माची नाळ जोडून ठेवलेला गोवा प्रत्येकाने तरी एकदा जरूर अनुभवावा. धन्यवाद.